नमस्कार. आजचे वक्ते डॉक्टर श्रीनिवास हेमाडे आणि मित्र हो. पीपल्स कॉलेजचे पहिले प्राचार्य आणि ज्येष्ठ तत्वज्ञ डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे यांचं जन्मशताब्दी वर्ष 2019 साली संपन्न झालं. तेव्हापासून ठरवलेलं हे व्याख्यान आज संपन्न होत आहे याचं समाधान वाटतं. प्राचार्य कुरूंकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ निर्माण झालेल्या या संस्थेतर्फे डॉक्टर बारलिंगे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना अभिवादन करावं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. कारण डॉक्टर बारलिंगे आणि कुरूंकर यांच्यातला स्नेहभाव मोठा लोकविलक्षण होता. प्राध्यापक कुरूंकर ज्या मोजक्या लोकांना आपलं श्रद्धास्थान मानत त्यात डॉक्टर बारलिंगे हे एक होते. खरं म्हणजे दोघांच्या वयात 13 वर्षांचं अंतर होतं. डॉक्टर बारलिंगे नांदेडला प्राचार्य म्हणून आले तेव्हा कुरूंकर प्रतिभानिकेतन विद्यालयात शिक्षक होते. पण त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेनं आणि व्यासंगानं डॉक्टर बारलिंगे भारावले. त्यांच्यामध्ये जीवाभावाचं मैत्र निर्माण झालं. कुरूंकरांच्या निधनानंतर डॉक्टर बारलिंगे यांनी वारंवार त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. पुन्हा भेटूया या संग्रहात कुरूंकरांचं हृदय असं व्यक्तिचित्रण केलं आहे. ओंजळभर पाणी या आत्मचरित्रात विस्तारानं लिहिलेलं आहे. दोघांचे विचार भिन्न होते, राजकीय भूमिका वेगळ्या होत्या, हॅलो. दोघांनी एकमेकांवर टीकाही खूप केली, पण दोघांमध्ये अकृत्रिम जिव्हाळा होता. म्हणजे एका श्रद्धांजली लेखात तर डॉक्टर बारलिंगे यांनी असं लिहिलेलं आहे की कुरूंकर पीपल्स कॉलेजचे प्राचार्य झाले आणि त्यांनी आम्हा पूर्व प्राचार्यांना मोठं केलं. म्हणजे अतिशयोक्ती अलंकाराचा दोष पत्करून सुद्धा डॉक्टर बारलिंगे असं लिहितात. याचं कारण या दोघांच्या मध्ये किती अकृत्रिम जिव्हाळा होता हे आपल्या लक्षात येतं. तेव्हा या निमित्तानं एखादा घटक घेऊन या दोघांच्या अनुबंधावर चर्चा घडवावी असा आमचा प्रयत्न होता आणि त्यासाठी डॉक्टर हेमाडे यांचं नाव आम्ही निश्चित केलं होतं. याचं कारण डॉक्टर हेमाडे तत्वज्ञान विषयावर लिहित असत. तत्वभान नावाचं त्यांचं सदर लोकसत्तेमध्ये मी वाचत असे. आणखी एक गोष्ट मला आठवते, नांदेडला डॉक्टर ओमप्रकाश राठोर यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं ते आले होते. तेव्हाही त्यांना ऐकलेलं होतं. तेव्हा या निमित्तानं आपण डॉक्टर हेमाडे यांचंच व्याख्यान घेऊया असं ठरवलं होतं. आणि योगायोगानं नंतर असंही कळालं की डॉक्टर हेमाडे यांच्या PhD थिसिसचा विषय द फिलॉसॉफी ऑफ डॉक्टर SS बारलिंगे असाच आहे. डॉक्टर हेमाडे यांच्याशी संपर्क केला, त्यांनी संमती दिली. पण कोविडची परिस्थिती, मध्यंतरी त्यांची तब्येत, इतर अनेक कारणं यामुळं लांबत गेलेलं हे व्याख्यान आज होतं आहे. याचं मला खरोखरच समाधान वाटतं. मित्र हो, डॉक्टर श्रीनिवास हेमाडे हे संगमनेर महाविद्यालयातून तत्वज्ञान विभाग प्रमुख म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यापूर्वी काही काळ वाईच्या किसनवीर महाविद्यालयात आणि पुण्याच्या गरवारे महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून त्यांनी कार्य केलं होतं. 1987 ते 91 या दरम्यान पुणे आणि नाशिकच्या सकाळ वृत्तपत्राचं उपसंपादक म्हणूनही त्यांनी सेवा केलेली आहे. उपयोजित नीतिशास्त्र आणि उपयोजित तत्वज्ञान ही डॉक्टर हेमाडे यांची विशेष अभ्यास क्षेत्र आहेत. प्रामुख्यानं ते स्तंभलेखक आणि भाषांतरकार म्हणून मराठी वाचकांना विशेष परिचित आहेत. तत्वज्ञानासारखा विषय सामान्य वाचकांना समजेल असा आटोपशीरपणे लिहिणं ही मोठी अवघड गोष्ट असते. एक वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की मोठी नर्म विनोदी शैली त्यांच्या लेखनाची आहे आणि त्यामुळं ही तत्वज्ञानावर लिहिण्याची कला डॉक्टर हेमाडे यांना चांगली आत्मसात झालेली आहे असं मला वाटतं. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, अग्रवन, गावकरी या वृत्तपत्रातून
आणि नवभारत, परामर्श, प्रबोधन पत्रिका, परिवर्तनाचा वाटसरू यासारख्या वैचारिक नियतकालिकातून ते सातत्यानं लिहित असतात. मराठी विश्वकोशात आणि मराठी विकिपीडियातील तत्वज्ञान विषयक अनेक नोंदी त्यांनी लिहिलेल्या आहेत. तत्वज्ञानाचा परिचय करून देणारं त्यांचं तत्वभान हे सदर, आता मी याचा उल्लेख केला, हे लोकसत्तामधून 2014 साली प्रसिद्ध होत असे. या सदर लेखनासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेक जागर पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. एखाद्या वृत्तपत्रीय सदर लेखनाचा असा गौरव होणं ही फार उल्लेखनीय बाब अशी मला वाटते. त्याचबरोबर पुरुष स्पंदने दिवाळी अंकातल्या मैत्रीची बाजारपेठ या लेखासाठी 2010 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेनं अनंत काणेकर श्रेष्ठता पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. रसेल दर्शन, गोष्ट लिंग भावाची, ही स्त्री कोण, कथा काळ्या आईची, गोष्ट माणसाची इत्यादी त्यांची काही गाजलेली सदरं आहेत. लिंगभावाचं तत्वज्ञान, शेतीचं नीतिशास्त्र आणि शेतीचं तत्वज्ञान यासारखे डॉक्टर हेमाडे यांच्या लेखनाचे विषय बघून ते तत्वज्ञानाकडे किती वेगळ्या दृष्टीनं बघतात ते आपल्याला कळतं. त्यांचं आगामी लेखन वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळासाठी मराठी साहित्य आणि तत्वज्ञान या विषयावर त्यांचं ग्रंथलेखन सध्या सुरू आहे. फिलॉसॉफी ऑफ मीडिया या विषयावर UGC साठी प्रकल्प ते लिहित आहेत. आणि शेतीचे नीतिशास्त्र आणि शेतीचे तत्वज्ञान या विषयावरही त्यांचा प्रकल्प चालू आहे. या सर्व आगामी लेखन प्रकल्पांसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. मी डॉक्टर हेमाडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. डॉक्टर बारलिंगे कुरुंदकर यांचा अनुबंध, विशेष मुद्दा धर्म आणि इहवाद. धन्यवाद. हॅलो, ऐकू येत आहे ना? सगळ्यांना ऐकू येत आहे का? होय सर, ऐकू येते. हा येत आहे ना? हा, नमस्कार मित्र. पांडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बराच काळ लांबलेलं होतं हे. आणि आता शेवटी म्हणजे खरं म्हणजे मला प्रत्यक्ष समोरासमोर बोलणं हे जास्त मला जिवंतपणाचं लक्षण वाटतं. पण आता एकूणच परिस्थिती पाहता तो जिवंतपणा आपण यंत्राकडे परिवर्तित करूया. आपणही सगळे जिवंत माणसं आहोत आणि हे यंत्र सुद्धा आपण जिवंत माणसानेच निर्माण केलेलं आहे. आणि एका अर्थानं आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांचं हे एक्सटेन्शन आहे. मार्शल मॅकलुहान हा एक माध्यम तज्ज्ञ, त्यांना सांगितले प्रत्येक यंत्र म्हणजे तुमचं हातोड्याचा शोध हे हाताचं एक्सटेन्शन आहे. कॅमेरा हा आपल्या डोळ्याचं एक्सटेन्शन आहे. तसं आता कॅमेरा, मायक्रोफोन, हा लॅपटॉप आणि तुम्ही पाहत असलेले तुमच्याकडचं लॅपटॉप म्हणा किंवा मोबाईल म्हणा, ही सगळी आपली इंद्रियांची विस्तारित स्वरूप आहेत आणि हे प्रत्यक्षच ज्ञान आहे. तेव्हा आपण या माध्यमातून आता आपण संवाद साधूयात. मी सर्वप्रथम नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या अध्यक्षा श्यामल पत्की, सचिव विश्वास कुरुंदकर आणि खजिनदार श्रीनिवास पांडे सर, इतर सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व, या सर्वांचा मी अतिशय मनापासून आभारी आहे. व्याख्यान आयोजित करावं असं बराच काळ चाललेलं होतं, शेवटी ते आज होत आहे, याचा मला अतिशय आनंद होतो आहे. आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. तर प्रथम मी माझ्या मर्यादा स्पष्ट करतो. सरांनी सांगितलं आणि तुमच्यातल्या काही जणांना माहीत आहे आणि तुमच्यातले काही जण त्या पदावर आहेत किंवा निवृत्त झाले आहेत. आणि ते पद म्हणजे तत्वज्ञान या विषयाचा सहयोगी प्राध्यापक, असोसिएट प्राध्यापक. 7व्या वेतन आयोगाच्या आधी हे लेक्चरर असं पद होतं आणि व्याख्याता किंवा अधिव्याख्याता असं त्याचं वर्णन होतं. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता हे सगळं सरकारी नामकरण आहे. आणि त्याला जो काही पगार दिलेला आहे, वेतन दिलेला आहे, त्याचा जो सन्मान केलेला आहे, त्या सगळ्यातून, आणि पगार देता याचा अर्थ टॅक्स मधून येतं, सामान्य माणसाच्या खिशातून ते पैसे जातात, मिळतात.
या सामान्य लोकांच्या मनात या पदाविषयी ज्या अपेक्षा आहेत, प्राध्यापक म्हटल्यानंतर तो असा असला पाहिजे किंवा तसा असला पाहिजे, अशी एक बौद्धिक अपेक्षा या पदाकडून व्यक्त केली जाते. ती पूर्ण होईलच असं काही मला वाटत नाही. हे सरकारी नामकरण आहे आणि तत्वज्ञान किंवा ज्ञान हा विषयच इतका विस्तारित आहे की ते सतत वाढत जाणार आहे. त्यामुळे प्राध्यापकाने अद्ययावत असावं, त्याच्या विषयातलं म्हणा किंवा त्याच्या आजूबाजूची परिस्थिती म्हणा, ही त्यांनी ग्रहण केलेली असावी. आपल्या भाषेमध्ये त्यांनी ती मांडता आली पाहिजे. ह्या सगळ्या अपेक्षा आहेत. ह्या अपेक्षा कितपत पूर्ण होतात हा मला एकूण प्राध्यापकांच्या कम्युनिटीबद्दल जरी संशय असला तरी माझ्याबद्दल जास्त आहे. जास्तीत जास्त सोपं करता येईल असा माझा प्रयत्न असतो. पण तत्वज्ञान हा विषयच असा आहे, की तो एका किमान पातळीच्या नंतर सोपा करता येत नसतो. आता आपण सगळेच अ, एका विशिष्ट बौद्धिक पातळीवर असल्यामुळे हे आपण लक्षात घेऊ शकतो, की तत्वज्ञानाची एक विशिष्ट भाषा आहे आणि त्या भाषेचा परिचय करून देणं म्हणजे तत्वज्ञानाचा सुलभ परिचय करून देणं, असा त्याचा अर्थ होतो. आणि आता आपण जे 2 विचारवंत महाराष्ट्रातले पाहत आहोत, ते प्रोफेसर सुरेंद्र बारलिंगे आणि प्राचार्य नरहर कुरुंदकर हे दोघेही तत्ववेत्ते होते. महाराष्ट्रातले हे तत्ववेत्ते आहेत. या तत्ववेत्त्यांची एक त्यांची स्वतःची घडवलेली भाषा आहे आणि त्या भाषेच्या माध्यमातून त्यांचे विचार ते मांडत आहेत. त्या भाषेचा परिचय असणं, त्या भाषेपर्यंत आपण पोहोचणं हा या सगळ्या कार्यकलापाचा एक भाग आहे आणि ते करण्याचा मी प्रयत्न करेन. ही व्याख्यान मला म्हणजे मला कसं म्हणता येईल, दुर्गा भागवत ते गिरीश कुबेर अशा अनेक लोकांनी या व्याख्यानमालेमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. खूप मोठी माणसं इथे येऊन गेलेली आहेत आणि मी काही तेवढा मोठा माणूस नाहीये. मी लिहितो ही गोष्ट बरोबर जरी असली तरी स्वतंत्र विचार करण्याची एक पद्धती काही प्रमाणात मी डेव्हलप केलेली असली माझी स्वतःची म्हणून. तर या लोकांनी ज्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे तसं मी देईन की नाही हे मला माहित नाही. अर्थात हा निर्णय आपण सगळ्यांनी नंतर करायचा आहे किंवा तो होऊ शकेल असा एक अपेक्षा मी व्यक्त करतो. कुरुंदकर हे आता सगळ्यांना माहित आहे, अनेकांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. हा माझा व्याख्यानाचा विषय सुरेंद्र बारलिंगे नरहर कुरुंदकर तत्वज्ञानात्मक अनुबंध असं म्हटलंय. मी तत्वज्ञानाचा प्राध्यापक आहे, त्यामुळे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून या दोघांचा अनुबंध, त्यांची रिलेशनशिप, वैचारिक त्यांची बांधिलकी, एकमेकांशी असलेलं नातं काय असेल हे तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करतो. कुरुंदकर हे एक धगधगत ज्वालाकुंड होतं आणि त्यांच्या ज्ञानाचा आवाका खूप मोठा होता. एकही विषय त्यांना वर्ज आहे अशातला भाग नव्हता आणि तो निवडक अशा काही शब्दांमध्ये पकडायचा, ही मोठी कसरत आहे. आणि परंपरेच्या भाषेत जर बोलायचं तर ते एक शिवधनुष्य आहे. ते पेलवलं तर ठीक, नाहीतर फजिती होण्याचा प्रसंग आहे. आणि कुरुंदकरांनी जो एक लेख लिहिलेला आहे, खंडन मंडन या नावाचा लेख आहे आणि त्यात वक्त्याची फजिती कशी होते असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता इथं समजा तशी फजिती माझी झालीच तर मी काही वाईट वाटून घेणार नाही आणि तुम्ही सगळे सहानुभूतीदार आहात. पण हे शिवधनुष्य आहे आणि हे शिवधनुष्य पुन्हा वेगळ्या साध्या माणसाचं नाहीये, ते एका महाराष्ट्रातल्या तत्ववेत्त्याचा आहे. 2 तत्ववेत्त्यांचा आहे. त्यामुळे समजा थोडी फसगत झाली तरी मला काही फारसं वाईट वाटणार नाही, कारण तुमची फजिती कुणासमोर होते याला सुद्धा एक नैतिक मूल्य आहे. ती कुणासमोरही झाली तर ती वाईट गोष्ट होईल, पण ती तज्ञांसमोर झाली तर ती ज्ञानात्मक दृष्टिकोनातनं महत्वाची याच्यासाठी आहे की त्यातून तुम्हाला सुधारण्याची संधी मिळते. ही सुधारण्याची संधी कदाचित ती अर्थात तुम्ही मला द्याल असं मला वाटतं. आणि दुसराही भाग असा असतो की तुम्ही काहीच केले नाहीये, निष्क्रिय राहिलेला, याच्यापेक्षा काहीतरी केलेलं आहे, काहीतरी करतात हे जास्त महत्वाचं आहे. ती इंग्रजीत जी म्हण आहे की तुम्ही काहीच केलं नाही आणि अर्धवट ठेवले तरी सुद्धा ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे इथे मी तो माझ्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करेन असं मी आता म्हणतो तरी आहे आणि अपेक्षा आहे की तुम्ही शेवटपर्यंत थांबाल.
कारण लेखन वाचणं आणि ऐकणं हा या दोन गोष्टींमधला फरक आहे. लेखनात आपण एका विशिष्ट जागेच्या मर्यादेमध्ये नेमकं बोलू शकतो, मांडू शकतो, पण बोलताना आपण किती बोलतो आहोत आणि काय बोलतो त्याचं वक्त्याला भान राहत नाही. तर ते भान ठेवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि ही विषयाची मांडणी मी करतो. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विषय मांडणं याचा तत्वज्ञानाचा दृष्टिकोन काय असतो? एक सामाजिक दृष्टिकोन आहे, राजकीय दृष्टिकोन आहे, आर्थिक दृष्टिकोन आहे किंवा आणखी वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन आहेत. तत्वज्ञानाचा दृष्टिकोन काय असतो? तत्वज्ञान मुख्य कशाचा विचार करतं? हे ज्या जगात मी राहतो ते जग, हे जग काय आहे, ते कशाचं बनलेलं आहे, ते कुणी बनवलंय का, त्याला कोणी निर्माता आहे का? जसा वस्तूला निर्माता आहे म्हणजे मी आहे, माणूस आहे, तसं हे जग, ही पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, हे सगळं ब्रह्मांड आहे, हे कुणी बनवलंय का? या जगाचं स्वरूप काय आहे? हा तत्वज्ञानाचा मुख्य प्रश्न असतो. आणि दुसरा प्रश्न असतो, हे जग काय आहे हे कळालं की हे जग समजावून कसं घ्यायचं आहे. आणि जग समजावून घ्यायचं याचा अर्थ काय आहे? तर या जगात सजीव आणि निर्जीव अशा दोन प्रकारचे घटक मला दिसतात. नद्या, नाले, डोंगर, हे मला दिसतं. नद्या ह्या सजीव म्हणतो आपण, वनस्पती सृष्टी ही सजीव आहे असं म्हणतो, डोंगर, जमीन ही निर्जीव आहे असं म्हणतो, त्यातून येणारे दगड, धोंडे हे निर्जीव आहेत असं समजतो. आणि सर्वात जास्त सजीव कोण आहे? तर माणूस आहे. माणूस आणि प्राणी सृष्टीमधला माणूस आणि इतर प्राणी आणि त्याला जोडून असलेली वनस्पती सृष्टी ही सजीव समजली जाते. पण माणसाचं सजीवपण हे आणखी वेगळं आहे. ते ज्ञानात्मक आहे. ते ज्ञान निर्माण करणार आहे आणि संस्कृती निर्माण करणार आहे, सभ्यता निर्माण, सिव्हिलायझेशन, कल्चर, नॉलेज, एथिक्स, ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करणारा जो सजीव आहे तो माणूस आहे. सरते शेवटी विश्व समजावून घेण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणजे माणूस समजावून घेणं असतं. आणि माणूस समजावून घेण्यामध्ये ती प्रक्रिया माझ्यापासून सुरू होते. म्हणजे आपल्या परंपरेच्या भाषेत आता संस्कृत शब्द आहे आणि विनोदी विधानी आहे. पु ल देशपांडेंनी त्यांच्या विनोदी शैलीमध्ये सांगितलेलं आहे. मी कोण आहे हा प्रश्न आहे. या सगळ्या सृष्टीमध्ये, माणसामध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये माझं स्थान काय आहे? मग मी हळूहळू त्या गोष्टीकडे येतो की या सगळ्यांच्या पेक्षा माझ्यामध्ये असलेला फरक हा आहे की मला स्वतःची जाणीव आहे जी प्राण्यांना नाहीये. जी अरे यार हा मध्ये कनेक्शन गेलं. जी प्राण्यांना नाही, म्हणजे आत्मभान हे माझं लक्षण आहे. मग हा आत्मा काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न आणि भान, कॉन्शियसनेस काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो. या सगळ्या ही तात्विक दृष्टी आहे. जे जग समजावून घेणं म्हणजे जग आणि जगाचे सजीव निर्जीव घटक, जगाची भौतिक असलेली त्याची स्वरूपाची कल्पना आणि माझ्या स्वरूपाची कल्पना. मग जग आणि मी यांच्यातलं नातं काय आहे हा एक प्रश्न असतो. माझं आणि इतर प्राण्यांचं नातं काय आहे हा एक प्रश्न असतो. सगळ्या वनस्पती सृष्टीशी माझं नातं काय हा प्रश्न असतो. म्हणजे हे दिसणारं जग, हे दोन जग आहेत. म्हणजे बार्लिंगे दोन प्रकारच्या जगांची कल्पना करतात की हे विश्वशास्त्रीय जग आहे आणि ज्या पृथ्वीवर मी राहतो ते माझं मी निर्माण केलेलं जग आहे. म्हणजे एक एकाला ते कॉस्मॉलॉजिकल युनिव्हर्स किंवा कॉस्मॉलॉजिकल वर्ल्ड आणि अँथ्रोपॉलॉजिकल वर्ल्ड असं म्हणतात. अँथ्रोपॉलॉजिकल वर्ल्ड म्हणजे माणसाने निर्माण केलेलं जग. साध्या टाचणीपासून ते अवकाशयानापर्यंत ज्या ज्या वस्तू माणसाने निर्माण केल्या, रस्ते, धरणं, छोटा बल्ब पासून ते अनेक गोष्टी, अन्नाचे पदार्थ, राहण्याचे पदार्थ, सगळी संस्कृती, सगळी सभ्यता ही मानवी सृष्टी आहे. आणि बाहेर आहे ती न बदलता येणारी अशी वैश्विक सृष्टी आहे, ब्रह्मांडाची सृष्टी आहे. या दोन सृष्टी जे पिंडी ते ब्रह्मांडी या अर्थाने ते मांडतो. हे जग समजावून घेण्याची प्रक्रिया आहे. हे जग समजावून घेताना माणूस समजावून घेणं हा महत्वाचा भाग येतो. तो एक माझ्या ज्ञानाचा मूळ विषय असतो.
आणि माणूस समजावून घेताना जे जे घोटाळे होतात किंवा जे जे प्रश्न माझ्या समोर येतात त्याच्यामध्ये समाज रचना हा एक प्रश्न असतो, राज्य व्यवस्था हा एक प्रश्न असतो, आणि ते माझं प्रत्यक्ष असलेलं अनुभवाचं भौतिक जग असतं. म्हणजे मला उत्तर ध्रुवावर काय घडतं आहे किंवा अटलांटिक समुद्राच्या तळाशी काय घडतंय याच्याशी आता काही देणं घेणं नाही. माझ्या आजूबाजूला काय घडतंय, मी ज्या समाजाचा भाग आहे तो समाज कसा आहे, कोणत्या नियमानुसार माझ्या समाजात मला राहावं लागतं, माझा श्वास जो मी घेत असतो, माझं पाणी जे मी पित असतो, माझं अन्नग्रहण जे मी करत असतो ते मी कोणत्या परिस्थितीत करतो आणि कोणत्या अटींच्या अधीन राहून करतो, कोणत्या नियमांच्या अधीन राहून मी करतो, हे प्रश्न माझ्यासाठी महत्वाचे आहेत. मला श्वास घेण्यात मोकळीक आहे का, ते स्वातंत्र्य आहे का, हा सगळा तत्वज्ञानाचा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाकडे वेगवेगळ्या अंगाने आपण पाहतो. त्यातलं एक महत्वाचं अंग आहे ते धर्म, आणि दुसरं अंग आहे ते नीती. धर्म आणि नीती ही महत्वाची, ह्या दोन गोष्टी संस्कृतीच्या विकासामध्ये ज्या निर्माण झाल्या त्या ज्यांना निश्चित स्वरूप प्राप्त झालं तो पहिल्यांदा धर्म होता, आणि धर्माच्या अवगुंठनाखाली नीती होती. ते एकेकाळी धर्म म्हणजेच नीती असं समीकरण होतं. या दोन गोष्टींचा माझा पाहण्याचा दृष्टिकोन या काय आहे, त्यांचं आकलन काय आहे, हा महत्वाचा केंद्रबिंदू माझ्या चिंतनामध्ये असतो. आणि तोच मी मग ते विज्ञान असेल किंवा तंत्रज्ञान असेल, मी त्याच्याकडे त्या सांगाने पाहतो. ते कम्प्युटर आणला किंवा यान सोडलं किंवा एखादा प्रोजेक्ट केला तर त्याच्यासाठी मला आधी नारळ फोडावा लागतो, सत्यनारायणची पूजा घालावी लागते, किंवा आपल्याला हेही माहिती आहे की धरणाच्या आधी बळी देण्याची प्रथा होती. बळी ही कल्पना ही हा धर्म समजावून घेणं, निसर्ग समजावून घेण्याचा भाग होता. तो आता नाहीये सुदैवाने. पण नरबळीची गोष्ट ही नारळाच्या स्वरूपात आलेली आहे. नारळ आणि माणसाचं डोकं हे तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसेल, साधर्म्य दिसेल. आणि आपण नारळ उघडला तो पूर्ण गोटा केलं की 2 डोळे, दाढी सगळं दिसतं. हे हळूहळू होत गेलेला हा माणसाचा विकास आहे. बळी द्यायचा आहे पण तो या पद्धतीने द्यायचा आहे. आता नरबळी देणं शक्य नाहीये, तर मग कुठला तरी हा बळी द्यायचा, पण बळी द्यायचा आहे. बळीची कल्पना आणि यज्ञाची कल्पना प्रोफेसर बार्लिंगे मांडतात. त्यांच्या आता आपण मी 2 गोष्टी मांडू इच्छितो आहे. व्याख्यानाचा विषय प्रोफेसर बार्लिंगे आणि प्राचार्य नरहर कुरुंदकर धर्म आणि इहवाद असा आहे. तर या दोन्ही गोष्टींवर चर्चा केलेली आहे, दोघांनी सविस्तर मांडणी केलेली आहे. पण त्यात धर्माची मांडणी आपण बार्लिंगे सरांची पाहू आणि इहवादाची मांडणी ही प्राचार्य नरहर कुरुंदकर यांची पाहू. आणि ह्या दोन्ही एकमेकांचा भाग कसा होऊ शकतात, एक पूर्वार्ध आहे आणि दुसरा उत्तरार्ध आहे असं आपल्याला पाहता येईल. असा एक मला ही मांडणी मला इथे करायची. त्यामुळे आता तो धर्म जिज्ञासा, म्हणजे जैमिनीने धर्म जिज्ञासा मांडली, पण ही धर्म जिज्ञासा आता आपल्याला 21व्या शतकामध्ये वेगळ्या अर्थाने समजावून घ्यायचे, ज्याची पायाभरणी गेल्या शतकात झालेली आहे, त्याच्याही आधी काही प्रमाणात झालेली आहे. ही मांडणी आता आपल्याला कशी पाहता येईल, कोणत्या अर्थानं धर्माचं इंटरप्रिटेशन करता येईल, आणि तो धर्म आवश्यक आहे की अनावश्यक आहे, आवश्यक असेल तर त्याची जागा माझ्या जगण्यामध्ये काय असली पाहिजे, या दिशेने आपल्याला जाता येईल. तर बार्लिंगे असं म्हणतात, आपण आधी बार्लिंगेंचं म्हणणं पाहू. बार्लिंगे असं म्हणतात, एखाद्या बेसावध क्षणी मला कुणी घेरलं आणि विचारलं की तुमचा धर्म कोणता आहे, तर मी उत्तर देईन की माझा धर्म हिंदू धर्म आहे. पण माझ्या उत्तरावर मी जर विचार करू लागलो तर मी बुचकळ्यात पडेन. हिंदू धर्माची वैशिष्ट्य कोणती आहेत किंवा माझ्यातली कोणती गुणवैशिष्ट्ये मला हिंदू बनवतात याचा मी निश्चित निर्णय घेऊ शकणार नाही. याचे कारण असे आहे की ज्या अर्थाने ख्रिस्ती, इस्लाम, ज्यू किंवा यहुदी धर्म हे धर्म आहेत, त्या अर्थाने हिंदू हा धर्म नाही. हिंदू ही जीवनरीती आहे, पण ही जीवनरीती सुद्धा हिंदू स्वतःकडे जीवनरीती म्हणून पाहत नाहीत. तर इस्लाम, ख्रिश्चन जे बाहेरून आलेले धर्म होते किंवा बाहेरून आलेली ही जी धार्मिक दृष्टी होती त्यांची, ते हिंदू माणसाकडे पाहताना ते विशिष्ट पद्धतीनं जीवन जगणारी माणसं म्हणून पाहतात. त्यांना ती हिंदू जीवन रीत म्हणतात.
धर्म नसलेला समाज अशी कल्पना करणं इस्लामला, ख्रिश्चॅनिटीला, ज्यूंना शक्य नाही. परंतु भारत हा धर्म नसलेला देश अशी कल्पना करता येणं मात्र शक्य आहे. आणि धर्माचा उदय व्हायचा आहे अशी एक जीवन रीत भारतामध्ये एकेकाळी होती. हा, त्यांचे हे वाक्य आपण लक्षात घेऊया. धर्माचा उदय नाही तरीही जीवन रीत आहे आणि धर्माचा प्रवेश झालेला आहे आणि त्या धर्माने मग जीवन रीतीला आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कुरुंदकरांचंही म्हणणं शेवटी हे आहे की धर्म हा माझ्या रोजच्या जगण्यामध्ये नसला पाहिजे. इहवादाची व्याख्या त्यांची अशी आहे की धर्म वगळून, धर्म हा पारलौकिकाचा विषय, भौतिक जगण्याचा विषयच नाही. अशी अवस्था होती का एकेकाळी? ती असणार, प्रत्येक मानव गटामध्ये तशी ती असणार. परंतु त्याचं आर्टिक्युलेशन जे झालेलं आहे ते बार्लिंगे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार धर्माचा उदय व्हायचा आहे अशी एक जीवन रीत इथल्या भूभागामध्ये, जे भारत नावाचा जो काही भूभाग आहे त्या भूभागामध्ये एक जीवन रीत होती. तशी ती इस्लाममध्ये सुद्धा होती. म्हणून तर प्रेषिताचा उदय झाला, म्हणून तर ख्रिश्चॅनिटीचा, येशू ख्रिस्ताचा उदय झाला. माणसं जगत नव्हती अशातला भाग नव्हता. धर्मपूर्व अवस्था अशी कोणती तरी होती. पण हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये ती विशेष करून का आहे? कारण कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणे शोषणाची अत्यंत पद्धतशीर रचना कुठल्याही धर्माने केलेली नाही, तशी हिंदू धर्माने केलेली आहे आणि तिला त्यांनी पद्धतीशास्त्रीय स्वरूप दिलेलं आहे. म्हणून हिंदू धर्म महत्वाचा आहे. आणि आपण भारतात आहोत, महाराष्ट्रात आहोत आणि मराठीत बोलत आहोत आणि आपला धर्म हिंदू धर्म आहे. आपल्याला कदाचित माझ्या मुलांना असेल, माझ्या दोन्ही मुलींना मी धर्मही लावले नाही आणि जातही लावले नाही, पण मला धर्म आहे, मला जातही आहे. तसे तुमच्यातले प्रत्येकजण हिंदू धर्माचे आहेत, तुम्हाला कुठली तरी एक जात पण आहे. त्यामुळे हिंदू धर्माची नेमकी स्वरूपाची कल्पना आपल्या सगळ्यांना असणं आवश्यक आहे. म्हणून आपण हिंदू धर्म हा विशेष करून घेत आहोत. याचा अर्थ असा नाहीये की इथला इस्लाम, इथली ख्रिश्चॅनिटी यांचंही स्वरूप आपण पाहू शकतो, पण आता तो व्याख्यानाचा विषय नाही. आणि भारतीय मुसलमान, भारतीय ख्रिश्चन किंवा भारतीय ज्यू काही प्रमाणात असतील, तर ते भारतीय ज्यू कसे असतील आणि भारतीय मुसलमान कसा आहे याचं तर विश्लेषण कुरुंदकरांनी ज्या पद्धतीनं दिलेलं आहे ते तर अजून कोणी दिलेलं नाहीये, यात काही शंका नाहीये. आणि ती तशी म्हणजे मी आता गिरीश कुबेरांचं भाषण ऐकत होतो, इतका धाडस मुसलमानांना सुद्धा सोडवण्याचं धाडस आता शक्य नाहीये. आधी ते शक्य नव्हतं, पण त्या शक्य नसलेल्या काळामध्ये जो धाडसी माणूस होता, हा धैर्य, खानचं म्हणणं होतं की ज्ञान निर्माण करण्याचं धैर्य निर्माण करा, जागे व्हा. तर हे धैर्य कुरुंदकरांकडे होतं, इतरांकडे नव्हतं. आणि आता तर ती धैर्याची शक्यता ही किती लोप पावत चाललेली आहे हे आता आपण अनुभवतो आहोत. बार्लिंग यांच्या मनानुसार हिंदू हा धर्म संस्कृत नाहीये, तो संस्कृत आहे असं विकिपीडियावर किंवा आणखी काही ज्ञानकोशांवर दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. हेही आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. पण हा शब्द ते संस्कृत शब्द नाहीये आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 13व्या-14व्या शतकाच्या आधी तो वापरला सुद्धा जात नव्हता. आणि मी जेव्हा शोध घेतला तेव्हा हे खरं आहे की 14व्या शतकाच्या आधी हा शब्द वापरात सुद्धा नव्हता. पण हिंदू हा शब्द आला आणि तो आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसला. त्याच्या आधी वैदिक शब्द होता, ही वैदिक परंपरा आहे आणि त्याला विरोध करणारी अवैदिक परंपरा आहे असा एक शब्द होता. वैदिक आणि अवैदिक ही एकमेव वर्गीकरणाची पद्धत नाहीये, नास्तिक आस्तिक अशी आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं तत्वज्ञानामध्ये भारतीय दर्शनांचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. आता त्या खोलात इथे जायचं आपल्याला काही कारण नाहीये. बार्लिंगेने हे जे चिंतन केलंय धर्माविषयीचं, बहुतेक त्यांचं चिंतन हे त्यांनी इंग्रजीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा हा जो एक आधारभूत असा मी निबंध घेतला, 4 फेजेस ऑफ हिंदुइझम, याच्यात हिंदुइझम शब्द वापरलेला आहे. म्हणजे हिंदू धर्माच्या 4 अवस्था. आता हिंदुइझमचं भाषांतर काय करायचं हा एक आजचा खूप मोठा प्रश्न आहे. हिंदुइझम हा शब्द एका इतिहासकार महिलेच्या म्हणण्यानुसार हा राजा राम मोहन रायनी आधी 1816च्या दरम्यान वापरला आणि 1830 पासून
तत्कालीन समाज सुधारक जे होते, जेव्हा इंग्रजांनी धर्माच्या आधारावर जनगणना सुरू केली, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन वगैरे अशी, तेव्हा इतरांपासून स्वतःचं वेगळेपण दाखवण्यासाठी इंग्रजीत जो काही ज्ञानव्यवहार झाला, त्यावेळेला हिंदुइझम हा शब्द राजाराम मोहन रॉय यांनी आणि इतरांनी तो वापरायला सुरुवात केली आणि तेव्हापासून तो आला. पण त्याचं भाषांतर मराठीमध्ये म्हणा किंवा इतर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये ते काय करायचं हा प्रश्न आहे. जैनिझम असा एक शब्दप्रयोग आम्ही वापरतो, बुद्धिझम असाही शब्दप्रयोग आपण वापरतो आणि तो जास्त लोकप्रिय आहे. बुद्धवाद असं म्हणायचं का, की बुद्ध धर्म असं म्हणायचं, जैन धर्म असं म्हणायचं का, जैनवाद असं म्हणायचं, हे सगळे भाषांतराचे प्रश्न आहेत. तो प्रश्न आहे एवढंच आपण लक्षात घेऊ, त्या खोलात आता जाण्याचं कारण नाही. आणि वाद या शब्दाला सुद्धा म्हणजे इहवाद मध्ये सुद्धा वाद हा जो शब्द आहे तो सुद्धा मराठीमध्ये त्याचा वाद करू नको म्हणजे चर्चा, भांडण या अर्थानं होतो. आणि संस्कृतमध्ये विधी अर्थवाद या नावाचा एक वाद आहे. म्हणजे एक संकल्पना आहे, वेदांच्या वेदवाक्यांचा अर्थ कसा लावायचा या संबंधातील ती एक नियमावली आहे. 5 त्याचे घटक आहेत. त्यानुसार वेदाच्या वाक्यांचा अर्थ लावावा आणि प्रत्येक वेदवाक्य हे प्रमाण आहे, सत्य आहे आणि अपरिवर्तनीय आहे, अनुल्लंघनीय आहे, अशी ती श्रद्धा आहे आणि त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. त्याच्यासाठी विधी अर्थवाद ही संज्ञा वापरली जाते. आणि इतर काही जे गमतीदार आहेत ते थँक्यू मध्ये आपण धन्यवाद म्हणतो. त्या धन्यवादला अर्थ आहे धन्योस्मी इति वादाहा, ते मी तुमच्या बोलण्यामुळे धन्य झालेलो आहे असं त्याचा अर्थ होतो. पण जर्नालिझम वगैरे असे जे शब्द आहेत त्याच्यातला पत्रकारिता वाद, वृत्तपत्र करता येते, चित्रवृत्त, त्यामुळे वाद हा शब्द मराठीमध्ये वापरताना अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, या भाषांतराच्या अडचणी आहेत. तसाच तो हिंदुइझम या शब्दाच्या मराठीमध्ये आणण्याच्या अडचणी आहेत, एवढा आम्ही इथे लक्षात घेऊ. वार्लिंग यांनी 4 प्रकारे धर्माची मांडणी केली आहे. त्यांचा पहिला टप्पा असा आहे, ते म्हणतात की भारतामध्ये जे इंडो आर्यन आणि बिगर इंडो आर्यन अशा 2 जमातींनी बनलेला हा बहुकेंद्रित म्हणजे खूप केंद्र असलेला परंतु विकेंद्रित असा समाज आहे. बहुकेंद्रित आहे याचा अर्थ अनेक प्रकारच्या जमाती इथे आहेत. जात हा घटक नंतर आलेला आहे, पण मुळामध्ये जसं जगात सगळीकडेच वेगवेगळ्या जमाती, ट्रायबल्स होत्या, कम्युनिटीज होत्या, तशा भारतामध्येही ट्राईब्स होत्या. त्या वेगवेगळ्या भागातल्या होत्या, वेगवेगळ्या परंपरा पाळणाऱ्या होत्या, वेगवेगळ्या संस्कृतीमधल्या होत्या. त्यांच्या राहण्या खाण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या, त्यांची जगण्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी होती. अशा वेगवेगळ्या बहुकेंद्रित असलेल्या परंतु विकेंद्रित, ज्यांचा एकमेकांशी संबंधित नाही असं विकेंद्रीकरण असलेला एक समाज होता. आणि तो इंडो आर्यन जसा होता तसा तो बिगर इंडो आर्यन होता. बिगर इंडो आर्यन याचा अर्थ इथले स्थानिक, ज्यांना आपण मूळ रहिवासी म्हणू शकतो ते, आणि आर्यन याचा अर्थ जे बाहेरून आलेले ते. ही बार्लिंगेंच्या वेळची त्यांनी मांडलेली ही त्यांची मांडणी आहे. तेव्हा इंडो आर्यन आणि बिगर इंडो आर्यन या दोघांनी मिळून बनलेला जो समाज आहे तो हा भारतीय समाज आहे. यात मग हिंदू कोणाला म्हणायचं, पण इथल्या लोकांची एक जी विशिष्ट पद्धती होती ती हिंदू नव्हती. त्यांच्या अनुसार इथल्या लोकांच्या पद्धतीचा हिंदू धर्माशी संबंधच नाही. तुमच्या आता लक्षात येईल पहा की हिंदुत्ववाद्यांचा अरुणाचल प्रदेश किंवा वनवासी योजना वगैरे ज्या असतात त्या सगळ्या आदिवासींना आणि वनवासींना हिंदू धर्मात आणण्याच्या तो प्लॅन आहे. आणि ते हिंदूच नाही आहेत. त्यामुळे तसाच सगळा भारत एकेकाळी होता. 3000 वर्षापूर्वी असेल, 4000 वर्षापूर्वी असेल, पण तसा भारत होता की जो हिंदू नव्हता पण तरीही भारत होता. त्यांचं हिंदूकरण करणं, आता हिंदूकरण करणं याचा अर्थ वर्ण व्यवस्थेत आणणं, जाती व्यवस्थेत आणणं. म्हणून आदिवासीला सर्टिफिकेट देताना, कास्ट सर्टिफिकेट देताना ते कोणतं दिलं जातं, ते नॅचरली शूद्र पंचम या पद्धतीचं ते कास्ट सर्टिफिकेट असतं. त्यामुळे बिगर इंडो आर्यन असा असलेला समाज हा हिंदू नव्हता. हिंदू होते ते आर्यन होते. त्यामुळे त्या लोकांचा धर्म जो तो हिंदू धर्म आहे असं त्यांना म्हणायचं आहे. या दोघांमध्ये म्हणजे त्या काळातल्या मानव जातीमध्ये किंवा इथल्या लोकसंख्येमध्ये किंवा त्या लोकांमध्ये 2 गोष्टी होत्या असं त्यांनी सांगितलं. म्हणजे काय होतं पहा,
त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे हा फरक कसा करता येईल, तर यज्ञ आणि बळी या दोन गोष्टींचा ते उल्लेख करतात. यज्ञ संस्कृती ही आर्यांची संस्कृती होती आणि बळी संस्कृती ही इथल्या स्थानिकांची होती. मग ते बळीचंही स्वरूप नंतर बदलत गेलं, पण यज्ञाचं स्वरूप मात्र तेच राहिलं. म्हणजे अग्नी जागा ठेवणे, अग्निकुंड जागा ठेवणे आणि काय ज्या शाखा आहेत ब्राह्मणांच्या त्याच्यामध्ये अग्नी जागा, काय शुक्ल यजुर्वेदी वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये अग्नी घरामध्ये सतत चेतवणारी एक जमात आहे. अग्नी जागा ठेवणं हे तेव्हा शक्य होतं. आता सगळा अग्नी आहे, आता आपण काडेपेटीत तो अग्नी आणलेला आहे, पण तरीही अग्नी जागा ठेवणं, मग अग्नी पवित्र आहे इत्यादी इत्यादी. म्हणजे अग्नी ठेवणं, जागा ठेवण्यासाठी जी संस्कृती विकसित झाली ती यज्ञ संस्कृती होती. आणि यज्ञाभोवती अनेक गोष्टी घडत गेल्या. म्हणजे प्रजोत्पादनापासून ते पिकांच्या उत्पादनापर्यंत अनेक गोष्टी यज्ञाच्या भोवती विकसित होत गेल्या. आणि यज्ञामध्ये द्यावयाचे बळी कोणकोणते असतात, यज्ञासमयी कोणते, म्हणजे अश्वमेध यज्ञ आहे, तसा नरमेध यज्ञही होता. हे यज्ञ होते सगळे, जे आपल्याला हे सगळ्याची वर्णन महाभारत रामायणामध्ये वाचायला बघायला मिळतात. त्याला पॅरलल बळी ही संकल्पना होती. ती बळी आदिवासींमध्ये होतीच, पण हळूहळू ती कल्पना बदलली, पण यज्ञ संस्कृती मात्र कंटिन्यू राहिली, कारण ती आर्याने आणली. आर्य हे जेते आणि हे पराजित असे होते. जे जे हळूहळू इथं प्रस्थापित झालं ते त्याच्यामध्ये आर्य यज्ञ संस्कृती एक होती. आता हे सगळे दोन गोष्टी होत्या याच्यामध्ये. एक सर्वसाधारण श्रद्धा पद्धती होती आणि त्यांची चिकित्सा करण्याची पद्धती होती, आणि त्या चिकित्सेची सुद्धा चिकित्सा करणं हा एक भाग होता. हा खूप मोठा दीर्घकाल आहे. बार्लिंगे अतिशय मोठा व्यापक काळ घेतात. त्यांचं म्हणणं असं आहे की हा अनेक शतकानुशतके होत राहिलेला हा जो ही प्रक्रिया आहे, याच्यामध्ये धार्मिक संकेत कोणते होते, या दोघांचेही होते. म्हणजे यज्ञकर्त्यांचे होते आणि बळीकर्त्यांचे होते. त्या श्रद्धा पद्धती जपायला त्यांची इच्छा होती, जपण्याची त्यांच्याशिवाय पर्याय नव्हता. पण त्याच वेळेला नरबळी द्यायचं का याची चिकित्साही झाली. मग ती चिकित्साही होती. म्हणजे एकाच वेळेला दोन गोष्टी होत्या, एक पद्धतीही होती आणि त्याची चिकित्सा होती. त्याच्यानंतर त्या चिकित्सेची चिकित्सा पण झाली. हे दर्शनांचा उगम आणि दर्शनांची चिकित्सा या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या. ते भारतामध्ये हिंदू, जैन, बौद्ध आणि चार्वाक ही चार मुख्य दर्शनं जर घेतली, हिंदू दर्शनामध्ये ती षडदर्शन आहेत, पण ही सगळी षडदर्शनं सुद्धा सर्व नवदर्शनं किंवा 18 दर्शनं ही सगळी दर्शनं समांतररित्या विकसित होत होती आणि समांतररित्या एकमेकांवरती टीका करत होती. त्यामुळे चिकित्सेची चिकित्सा ही सुद्धा या काळामध्ये घडत होती. याच्यातून जे नीट असं स्थिर झालं, जे जो वैचारिक संघर्ष झाला त्याच्यामध्ये वैदिक संस्कृतीनं जास्त वर्चस्व मिळवलं आणि ती संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती असं त्याचं स्वरूप झालं. आता यांची दोन ध्येय होती. म्हणजे या वैदिक संस्कृतीमध्ये किंवा हिंदू, ज्याला हिंदू म्हणू शकू अशा संस्कृतीमध्ये दोन प्रकारची ध्येय होती. एक व्यक्तिगत ध्येय होतं, ते वर्णव्यवस्था या स्वरूपाचं होतं, आणि दुसरं सामाजिक होतं, ते ताठर होतं. वर्णाचं रूपांतर जातीमध्ये झालं किंवा ज्या मूलभूत इथल्या जमाती होत्या त्यांना जातीची लेबल लावली गेली आणि ती वर्णव्यवस्थेशी जोडली गेली. म्हणजे 4 वर्ण, 4 पुरुषार्थ, 4 आश्रम आणि 4 ध्येय जगण्याची, त्या सगळ्या 4 गोष्टींनी इथलं जीवन बांधलं गेलं. धर्मार्थ काम मोक्ष, ब्राह्मण वैश्य शूद्र, वानप्रस्थाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम ही आश्रम व्यवस्था, आणि माणसाची ध्येय मोक्ष हे अंतिम ध्येय. तुम्ही कोणतंही वैदिक दर्शन उघडलं तर त्याचं अंतिम ध्येय हे मोक्ष असतं. मोक्ष ही अर्थात नंतर ऍड झालेली गोष्ट आहे, हे कुरुंदकरांनी सुद्धा अनेक ठिकाणी सांगितलं. ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये
ही ही व्यवस्था बांधली गेली. यानं बांधल्या जाणाऱ्या व्यवस्थेमध्येच दर्शनांचा विकास झाला. पण याच्यामध्ये वर्णव्यवस्था दोन प्रकारची होती. जी गीतेमध्ये श्रीकृष्ण लवचिक आहे असं सांगतो, गुणकर्म विभाग अशा सांगतो, ज्याच्यावर कुरुंकर टीका करतात की असं काही नव्हतंच. ती लवचिक वगैरे नव्हती, ती थाटारच होती. ही फक्त गीताकारांनी मखलाशी केलेली आहे. आता इथे एक असं आपण बघू शकतो बार्लिंगेंच्या दृष्टिकोनातून, वर्णव्यवस्था लवचिक होती याचा अर्थ ती अजून फॉर्मेशनच झालेलं नव्हतं. ती आयडियाच्या पातळीवरती, म्हणजे ती प्रत्यक्षात आलेली नव्हती. ती यावी अशी इच्छा होती. आणि आपल्या एक लक्षात पण येईल पहा की ब्राह्मण वर्णाचा ब्राह्मण वर्णाची व्यक्ती आणि ब्राह्मण जातीची व्यक्ती ह्या दोन्ही गोष्टी एकत्र असतात, हे आता अर्थात अनेकांनी मांडलेलं आहे. पण क्षत्रिय वर्ण आणि क्षत्रिय जात ही एक नसते. आणि भारतामध्ये तर प्रत्येक राज्यानुसार क्षत्रिय बदलतो, बीसी ओबीसी बदलतो, तो एकच नसतो तो. पण ब्राह्मण असे तू हिंबाचे काय ते सावरकरांच्या व्याख्येनुसार समजतो, कुठेही गेला तरी ब्राह्मण हा ब्राह्मण वर्णाचा पण असतो आणि ब्राह्मण जातीचा असतो. त्यामुळे त्या प्लॅनिंग नुसार जे काही फॉर्मेशन झालं पक्क, ते फक्त ब्राह्मण वर्णाचं झालं. ही ब्राह्मण वर्णाची ताठरता होती, पण इतरांमध्ये मात्र ती शिथिलता आली. त्यामुळं या ताठरतेचं नंतरचं स्वरूप असं झालं की ते जन्माला जोडल्या गेलं, जातीला जोडल्या गेल्यामुळे जातीनुसारच वर्ण ठरणं हा जो भाग होता, किंवा कर्मानुसार वर्ण ठरणं हा जो भाग होता, हा पूर्णपणे वगळला गेला. आणि ब्राह्मण ही जात झाली तशी इतरांची पण जात झाली. जातीतच जन्माला येणं म्हणजे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य हे आहे की बाहेरचा कुठलाही माणूस, अहिंदू माणूस हा हिंदू होऊ शकत नाही. हिंदू जन्मालाच यायला लागतो, त्याशिवाय तो हिंदू असू शकत नाही. जातीची ताठरता ही वर्णाच्या ताठरतेतून आली. पण वर्ण काही प्रमाणामध्ये काय तो धार्मिक रिलिजियस पॉलिटिकल अर्थाने म्हणा, तो त्याला काही प्रमाणात शिथिलता दिली गेली आणि काही प्रमाणामध्ये ताठरता दिली गेली. या दोन्ही गोष्टी त्याला दिल्या गेल्या. आणि हे व्यक्तिगत ध्येय म्हणजे मगाशी जे व्यक्तिगत ध्येय आणि सामाजिक ध्येय मी सांगितलं, त्यामध्ये बार्लिंग यांचं म्हणणं असं आहे की माझं व्यक्तिगत ध्येय काय आहे तर मोक्ष हे आहे. मग धर्म अर्थ काम मोक्ष या पद्धतीनं मला जर जायचं असेल तर ती सांगडी यज्ञाशी घातली गेली. यज्ञ संस्कृतीशी हे सगळं बांधलं गेलं. आणि अग्नी ही पवित्र देवता मानली गेली आणि ती या वर्णाशी जोडली गेली. म्हणून जे यज्ञ रचले गेले पुढे, जे काय यज्ञासाठी साधू ऋषी मुनी तप करायचे, सगळ्या रामायणाची कथाच यज्ञ करणाऱ्या ऋषींना, त्रास देणाऱ्या राक्षसांना निर्मूलन करणं याच्यातूनच ते आलेले आहे. हा एक त्या काळातला हे समाज चित्र होतं. आणि धर्माचं दुसरं म्हणजे हे हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य वर्ण आणि जात, आणि याला जोडून नॅचरली शेवटची जात किंवा शेवटचा वर्ण म्हणजे स्त्रियांचा. स्त्रिया ह्या शूद्राती शूद्र, ती ब्राह्मण स्त्री असली तरी ती शूद्र, आणि शूद्र असेल तर काय प्रश्नच नाहीये. आणि त्याच्याही पलीकडे जे पंचम होते ते, आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे वनवासी आदिवासी की जे अजून शोषणाच्या सुद्धा कक्षेत आलेले नाहीत असा समाजगट, त्यांच्यातील स्त्री सुद्धा. ही सगळी व्यवस्था पुरुष प्रधान व्यवस्था होती. ती आता पुरुष सुप्तापासून आली किंवा काय, हे अधिक वेगळे विषय आहेत किंवा ते याच्याशी जोडलेत, पण आता तो नाहीये. वर्ण जाती लिंगभेद याच्या बरोबर हिंदू धर्माने निर्माण केलेलं सर्वात मोठं किंवा धर्माचं वैशिष्ट्य काय असतं तर पुराण कथा किंवा मायथॉलॉजी. आणि ही रिच मायथॉलॉजी हिंदू धर्मामध्ये आहे. तेव्हा अत्यंत समृद्ध मायथॉलॉजी की जी या सगळ्या व्यवस्थेचं समर्थन करेल. हे वर्ण धर्म, जात धर्म आणि स्त्री धर्म म्हटला तर या सगळ्या धर्मांचं समर्थन करेल अशा प्रकारची पुराण कथा ही रचली गेली, आणि ती आजही येते. म्हणजे अगदी करुणा देवीचा जन्म हा सुद्धा देवी येते. करुणा देवी ही देवी आहे. त्यामुळे त्या पुराण कथा निर्माण करणं हे एक भारतीय मानसिकतेचं वैशिष्ट्य आहे. आणि हे वैशिष्ट्य नॅचरली म्हणजे पहा, करुणा देवी निर्माण करणं हे सुचणं, किंवा जो सत्यनारायण काही वर्षांपूर्वी नव्हता तो सत्यनारायण हा देव म्हणून प्रस्थापित होणं आणि त्याच्यावरती कथा रचली जाणं, हे कल्पनाशक्तीचा जसा विलास आहे
तसा हा तुमचं मन मेंदू बांधून टाकण्याचा सुद्धा एक प्लॅन आहे. त्याला खतपाणी नॅचरली घातलं जातं. आता ह्या सगळ्या संघर्षामध्ये या सगळ्या क्लॅश याच्या एक क्लॅश कोणता झाला? तो क्लॅश असा होता की आर्यांना वस्तुतः आर्यांना एक देवतावाद मांडायचा होता आणि इथल्या बिगर इंडो आर्यन्स जे स्थानिक होते त्यांचा बहुदेवता होता. हे अद्वैत वेदांत हा एक तत्ववाद मोनिझम आहे. तो एक देवतावाद सुद्धा नाहीये, तो मोनिझम आहे. म्हणजे अद्वैत तत्वज्ञान हे खरं म्हणजे पूर्वमीमांसेला दिलेलं उत्तर आहे. ते म्हणजे तो संघर्षच आहे. जे दर्शनांच्या अंतर्गत सुद्धा जो संघर्ष झाला त्याच्यात अद्वैत वेदांत हे बंडखोरी आहे. ती नंतर शोषणाचं कारण ठरली, तो मुद्दा आहेच. पण पूर्वमीमांसा काय करते, अनेक देवतांना भजा असं सांगते, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करायला सांगते. म्हणजे बेडेकरांनी मध्यंतरी लोकसत्तेतल्या त्यांच्या लेखामध्ये असं लक्षात आणून दिलं की हिंदू माणसाला जगायचं असेल तर त्याला दिवसाला 2000 यज्ञ करावे लागतील. ते इतक्या देवता आहेत आणि देवतांची संख्या आपल्याला माहिती आहे 33 कोटी आहे. म्हणजे ही एकेकाळी भारताच्या लोकसंख्येला मागे टाकणारी होती. अर्थात माणूस काय फारसा काय लेचा पेचा नाही, त्यांनी ती देवतांची संख्या कधीच ओलांडलेली आहे आणि आता आपण त्यांच्या देवतांच्या तिप्पट झालेलो आहोत. किंवा ही एक देवतावाद किंवा एक तत्ववाद आणि बहुदेवतावाद असाही संघर्ष ह्या काळामध्ये झाला. या काळाला बार्लिंगे कर्मकांडाचा काळ म्हणतात. म्हणजे हे इट इज अ रिच्युअलिस्टिक फेज. ही हिंदू धर्माची ही रिच्युअलिस्टिक फेज होती. वेगवेगळ्या प्रकारची कर्मकांड करणं, वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे जे ध्येय ठरवलंय वर्ण पुरुषार्थ व्यवस्थेनुसार जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयामध्ये ते ध्येय गाठण्यासाठी, मोक्ष गाठण्यासाठी आणि गृहस्थाश्रम आणि श्रमण परंपरा जपण्यासाठी जे मला करायचंय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कर्मकांड करणं, हा ही कर्मकांडाची फेज होती असं बार्लिंगेंचं म्हणणं आहे. आणि दुसरा होता तो दुसरा संकल्पनेचा टप्पा. ते दुसरा टप्पा सांगतात चिकित्सक हिंदू धर्मत्व. हिंदू धर्म आहे तो चिकित्सा आहे. आता हे सगळं कर्मकांड आहे, पण एक कर्मकांड खरंच आवश्यक आहे का असा प्रश्न तेव्हाही निर्माण झाला. म्हणजे हा चिकित्सेची चिकित्साही झाली आणि मूलभूत जीवनरीतीची सुद्धा चिकित्सा झाली. म्हणजे कर्म विरुद्ध ज्ञान, ज्ञानेन मोक्ष. कर्माने मोक्ष आहे का ज्ञानानं मोक्ष आहे? भगवद्गीता जर पाहिली तर ती कर्मानं मोक्ष आहे असं सांगते. कर्म की जा फल की इच्छा मत, कर्म विपाक सिद्धांत हा कर्माचं महत्व सांगतो, पण तो कालांतराने ज्ञानाचं महत्व सांगतो. शेवटी म्हणजे अद्वैत वेदांत हे ज्ञानाकडे येणारी गोष्ट आहे. ते ज्ञान होणं, ज्ञानाच्या मार्गानं तुम्ही मोक्ष मिळवणं हे अद्वैत वेदांचं शेवटचं ध्येय होतं. म्हणून कर्म विरुद्ध ज्ञान असा संघर्ष झाला. हा चिकित्सक हिंदू धर्म होता. म्हणजे कर्म आणि संन्यास, स्वर्ग आणि मोक्ष किंवा स्वर्ग विरुद्ध मोक्ष. तुम्हाला स्वर्ग हवा आहे की मोक्ष हवा आहे, हा एक संघर्ष या काळामध्ये झाला. आणि वर्णव्यवस्थेमध्ये हे सगळे संघर्ष झाले. स्वर्ग विरुद्ध मोक्ष या कल्पनेमधूनच पुढे अद्वैताचा विकास झाला. पण आता भानगड काय झाली पहा, प्रस्थानत्रयीमध्ये ज्या 3 गोष्टी घेतल्या गेल्या, उपनिषद घेतली गेली, भगवद्गीता घेतली गेली आणि काय बरं विसरलो मी, ह्या 3 गोष्टी घेतल्या गेल्या. या तिन्हीमध्ये जो संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये ज्ञान महत्वाचं ठरलं आणि ज्ञान महत्वाचं ठरल्यामुळे आता ज्ञानाची मांडणी कशी झाली, तर हे जग हे अस्तित्वात नाही. म्हणजे एका वेगळ्या अर्थानं अस्तित्वात नाही, एका वेगळ्या अर्थानं अस्तित्वात आहे. सत्तात्रयाचा सिद्धांत शंकराचार्यांनी मांडला की हे जग भ्रम आहे. कोणत्या अर्थाने भ्रम आहे? जर मला माझं ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं, म्हणजे मी कोण हा प्रश्न जर मी मला विचारला आणि मी ब्रह्म आहे असं जर उत्तर आलं तर जग भास आहे. हे जग समजावून घ्यायचं कसं हा जो तत्वज्ञानाचा प्रश्न आहे तो प्रश्न या पद्धतीचा आहे की हे जग अस्तित्वातच नाही. मग काय अस्तित्वात आहे? तर ते ब्रह्म अस्तित्वात आहे. म्हणजे सत, जे सत्य आहे ते आहे आणि त्याच्याखेरीज दुसरं काही नाही. जगन मिथ्या ब्रह्मन सत्य, ब्रह्म सत्य हे जग मिथ्या आहे. म्हणजे जगाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन होता. पण आता हा दृष्टिकोन शोषणाला पूरक होता. जर अस्तित्वातच नाहीये जग
तर मग शोषणही अस्तित्वात नाहीये असा त्याचा अर्थ होतो. हे काय शंकराचार्यांना माहित नव्हतं, अशातला भाग नव्हता. त्यांनी तसं समर्थनही केलेलं आहे. तेव्हा अज्ञानाचं खंडन करणं, पण ते अज्ञान कशाचं आहे? तर मी ह्या जगात राहतो, मला सगळे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, हे असे सगळे विकार आहेत. ही माझी इंद्रिय आहेत. ही इंद्रिय मला या सगळ्या जगताच्या लीलेमध्ये फसवतात. लीला म्हटलंय गौडपादाचार्यांनी, त्या सगळ्याला लीला असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे नाहीच पण जे आहे असं दिसतं, तरीही मला हा संसाराचा खेळ करावा लागतो. ही लीला आहे आणि या लीलेतून सुटायचं असेल तर ती लीला आहे ह्याचं ज्ञान मला झालं पाहिजे. म्हणजे माझं अज्ञान जे आहे, हे जे खरं समजतोय त्या अज्ञानाचं खंडन झालं पाहिजे. आणि ज्ञानेश्वरीत सुद्धा अज्ञान खंडन एक पूर्ण प्रकरण आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी अज्ञान खंडन सांगितलेलं आहे. हे खंडन झालं की तुम्हाला मोक्ष मिळाला. हा, ही ती मांडणी आहे.